16 जिल्ह्यांना रेड अलर्ट, बचाव पथक सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झालेलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पावसाबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा सर्वच भागात पावसानं जोर धरलेला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवसात पाऊस कायम राहणार असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मुंबईत तर स्थिती यापेक्षा सुद्धा भयंकर आहे. मुंबईत जागोजागी रस्ते पाण्याने तुंबले आहेत. दरम्यान याच मुंबईच्या पावसासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काही तास मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते, त्यावेळेस त्यांनी राज्यभरात पावसाची स्थिती कशी आहे याची माहिती दिली. तसेच मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान आणि त्यासाठी राज्य सरकारची तयारी याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या पावसावर भाष्य केले. मुंबईचा विचार करायचा झाल्यास आज सकाळी 6 वाजल्यापासून 48 जवळपास 200 mm एवढा पाऊस पडलेला आहे आणि आज सकाळपासून 6 ते 8 तासात तब्बल 170 mm पाऊस पडलेला आहे. म्हणजेच मुंबईत प्रचंड पाऊस पडलेला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यामध्ये विविध भागांमध्ये जी काही अतिवृष्टी होते आहे त्या संदर्भात आता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला. सगळे प्रमुख अधिकारी देखील, जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले 2 दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होते आणि साधारणपणे 18 ते 21 या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत. विशेषतः जवळपास 15-16 जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे. कोकण विभाग जो आहे, या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः आता जगबुडी असेल, आंबा असेल, कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय. मागच्या काही वर्षांपासून वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो, तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे. नाशिक विभागाचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विशेषतः तापी आणि हतनूरला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आल्यामुळे रावेरच्या भागामध्ये अधिक पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात जास्त नाशिक विभागामध्ये जळगाव जिल्हा अफेक्टेड आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पाणीच नव्हतं, पण गेल्या 2-3 दिवसात प्रचंड अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे घरांचं नुकसान असेल, प्राण्यांचं नुकसान असेल, हे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे. पुणे जिल्हा जो आहे, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या धरणांमध्ये अतिशय चांगलं पाणी आहे, पण आत्ता कुठलंच धरण तिथे इशारा पातळीवर नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण लक्ष ठेवून आहोत. पण विशेषतः अलमाटी जे आहे त्या अलमाटीचा जो काही धोका आपल्याला कोल्हापूरला होऊ शकतो त्या दृष्टीने कर्नाटक सरकारशी सातत्याने आपली चर्चा चाललेली आहे. ACS लेवलवर, त्यानंतर आपले जे काही त्या ठिकाणचे चीफ इंजिनियर आहेत त्यांच्या लेवलवर चाललेली आहे. आपले एक इंजिनियर तिथे बसवलेलेच आहेत आपण की जे 24 तास कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आता तरी त्या ठिकाणी 519.3 मीटर एवढी त्यांनी पातळी राखलेली आहे, ज्या पातळीत आपल्याला धोका संभावत नाही. पण पाऊस जसा जसा वाढेल तशी ती पातळी वाढू नये आणि त्यांनी तो विसर्ग केला पाहिजे या दृष्टीने त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत. एक अजून आता महत्त्वाचा प्रयत्न आपला चाललेला आहे की जे हिप्परगी आहे त्या हिप्परगीमुळे आता त्याचं बॅकवॉटर आणि त्याचा मागच्या आपल्या सगळ्या भागामध्ये परिणाम होतो ना. हिप्परगी जवळपास पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेला आहे आणि म्हणून त्याचाही विसर्ग करावा अशा प्रकारे आपण कर्नाटक सरकारला विनंती केलेली आहे आणि त्यांच्याशी त्या संदर्भात प्रयत्न चालले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.